समता स्वतंत्रता। Subscribe and press the bell icon for latest update. ऐसे राष्ट्र का निर्माण। आज लिंगायत धर्म एक स्वतंत्र धर्म आहे। 12वी शताब्दीमध्ये बसवेश्वर इसका प्रस्थापक आहे। वचन साहित्य यांचा धर्मग्रंथ आहे। हे तत्व मानणारे सगळे लोक लिंगायत म्हणतात। जसं बुद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, तर सिख धर्म आहे, तसं लिंगायत धर्म आहे। ते लिंगायत धर्माचं धर्मग्रंथ वचन साहित्य, ते लिंगायत धर्माचं धर्मसंस्थापक बसवेश्वर आणि लिंगायत धर्म एक धर्म म्हणण्यासारखे एक 8-10 लक्षण असावं लागतात। पहिले धर्मस्थापक आणि धर्मग्रंथ, समाजशास्त्र। हे समाजशास्त्र आमचं वर्णाश्रम रहित समाजशास्त्र आहे। वर्णाश्रम नाही, आमचा लिंगायत धर्मामध्ये वर्ण व्यवस्था नाही, वर्ग व्यवस्था नाही, जाती व्यवस्था नाही, हे सगळं नाही। त्यासाठी हे एक प्रगतीपर विचारवाद धर्म आहे आणि याचा एक इकॉनॉमिक्स आहे, सिद्धांत आहे, एक कायक आणि दासोह। कायक कमाई कसं करायचं आणि दासोह कसं खर्च करायचं, हे बी एक सिद्धांत बसवेश्वर दिलेला आहे। आणि ह्याचं एक संस्कार आहे, लिंगायतचं एक विशिष्ट संस्कार आम्हाला दिलेला आहे। नाही, धर्माचं म्हणजे सांगा का आता तुम्हाला धर्म म्हणून का दर्जा हवा आहे आणि आरक्षणाची मागणी का करताय? धर्माचे ते पहिलं आमचं हे आहे की जागतिक धर्मामध्ये आमचं हिंदूमध्ये हे केलेलं आहे। आमचं जागतिक धर्म मान्यता आम्हाला पहिला पाहिजे, जागतिक मान्यता पहिले पाहिजे। आता जागतिक धर्म ख्राइस्त, इस्लाम, बुद्ध, जैन, सिख, हिंदू असं आहे आणि त्यासाठी हे लिंगायत एक धर्म आहे म्हणून मान्यता पाहिजे, सरकारचा मान्यता पाहिजे। आणि आरक्षण तर आम्ही अल्पसंख्याक आहे, भारतामध्ये बी अल्पसंख्याक आहे आणि महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आहे। त्यासाठी अल्पसंख्याक असल्यामुळे आम्हाला काय हे सरकारचं हे आहे ते आम्हाला पाहिजे। पुढची दिशा तुमची कशी असणार आहे? पुढची दिशा या आंदोलनानंतरची किंवा पुढची दिशा आज कर्नाटकमध्ये हे आंदोलन सक्सेस लिंगायत महासभा म्हणून स्थापन झालेलं आहे आणि सरकार तिथं कर्नाटक सरकार एक 6 अल्पसंख्याक दर्जामध्ये एक 6 नेमणूक विद्वांस लोकांना नेमणूक केलेला, ते कमिटी केलेला। ते कमिटी आमचं साहित्य वगैरे द्या म्हणून आवाहन केलेलं आहे। आम्ही सगळं रेकॉर्ड सगळं काय पाहिजे ते सगळं दिलेलं आहे। आता त्यांनी एक 2-3 महिन्यामध्ये ते निर्णय घेतात। ते निर्णय गेल्यानंतर ते सेंट्रल गव्हर्नमेंटला जाते। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते पास झाल्यानंतर ते सगळं इडी इंडियामध्येच ते मिळते। ते सगळं कुठं महाराष्ट्र ते तसं सारखं महाराष्ट्र गव्हर्नमेंट बी हे मान्य करून इथलं बी एक रिकमेंड शिफारस जायला पाहिजे केंद्राला। किती महाराष्ट्रात किती लोकसंख्या लिंगायत समाजाची? अंदाज 95-90-95 लाख इथं महाराष्ट्राचा जनसंख्या लिंगायत लोकांचा आहे। आणि त्यासाठी आता सगळं महाराष्ट्र, लातूर झाले, आता यवतमाळ आज आहे, कोल्हापूर आहे, सांगली झालेला आहे। आता हे महाराष्ट्र स्टेट सगळ्यांकडे हे चालूच असतात। आमचं नाव बसवलिंग पट्टदेवरू, अध्यक्ष अनुभव मंडप बसवकल्या। बसवलिंग पट्टदेवरू। आपने हमको शामिल किया क्योंकि आपके धर्म में जात पात नहीं है, ऐसे ही सिख धर्म में जात पात नहीं है। सबसे ऊंचा जो हमारा रिलीजियस हेड है वो कोई भी हो सकता है, उसके ऊपर कोई शर्त नहीं है कि ये इस जात का होगा या उस जात का होगा। तो
तो गोरेगांव जब आपने हमें बुलाया था, हम में बहुत रोशनी पड़ गई कि कैसे ब्राह्मणवाद ने लोगों को दबाया हुआ है, कैसे शिवाजी का, संभाजी का, मराठों के लीडरों का अपमान किया है सर्वेकर ने और उनसे ब्राह्मणवाद ने। और जैसे आपका सेंसस, उसको हम बोलते हैं मर्दमशुमारी। आपकी भाषा में मुझे पता नहीं, पर सेंसस को हम मर्दमशुमारी, जनगणना। हाँ, तो 1930 तक आपका अलग धर्म में माना जाता था, पर उसके बाद जब 1947 में इंडिया को आज़ाद किया गया कहते हैं, तो उस टाइम में जो ब्राह्मणवाद का कब्जा इंडिया के ऊपर हो गया, उसने इस धर्म को आज़ाद मान्यता नहीं दी स्वतंत्रता की। ऐसे जैसे हमारा शादी का कानून था आनंद मैरिज एक्ट, 1909 में अंग्रेज ने असेंबली में पास किया था 1909 में। वो भी जब नई स्टेट बनी इंडिया की 47 में, वो भी हिंदुत्व ने ख़त्म कर दिया। सो हम चाहते हैं कि जो भी जात पात में नहीं मानते और अलग धर्म है, आपका भी मिनॉरिटी कमीशन में नुमाइंदगी होनी चाहिए। और जैसे मिनॉरिटीज़ को माना जाता है ऐसे ही माना जाए, ना कि हिंदू धर्म में। तो बाबा जी बैठे हैं, ये प्रेसिडेंट हैं पार्लियामेंट के, जो आपकी पार्लियामेंट है। इन्होंने बोला है कि अगली पार्लियामेंट जब होगी हम आपको भी बुलाएंगे। तो हमको बहुत फ़ख्र है कि हमको भी आप जैसे भाई होते हैं ऐसे शामिल कर रहे हो अपने आप में, और हम इकट्ठे होके लड़ाई लड़ेंगे। ये जो कहते हैं कि हिंदू राष्ट्र बना देना है, जब इतने आदमी इन्होंने मार दिए हैं मुसलमानों के, आपके लीडर भी मार दिए हैं। एक जर्नलिस्ट थे बेंगलोर में, उनको भी मार दिया, एक प्रोफेसर साहब को भी मार दिया। तो हम इसके खिलाफ आपके साथ हम चलेंगे। समता स्वतंत्रता। Subscribe and press the bell icon for latest update. ऐसे राष्ट्र का निर्माण।